आपला आवाज कोकण 24 तास। नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अखेर जिल्हा पुरवठा विभागाने कोकण नगर येथील ते वादग्रस्त रास्त दराचे धान्य दुकान सील करून रेशनिंग मध्ये माफियागिरी करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे। आणि एक कॅमेरा बसवा इकडे आणि शाळेत धान कुठून घेऊन त्याला बाहेर काढा। हा टेम्पो म्हणून शाळेत कुठल्या धान लागतो ना ते चौकशी करा। व्हेरीफाय झाली पाहिजे मॅडम, हे काय करतो शाळेचे धान नाही म्हणतो शाळेत तुम्हाला माहिती असेल कुठल्या शाळेत यायचं तुम्हाला तुमच्याकडे कॅटेगरी असेल त्या विषयाची ह्या शाळेचे हे धान ह्या रेशन दुकानात दिलेले आहेत। कोणत्या शाळेचं धान्य नाही, शाळेला रेशन दुकानवरनं जात नाही। प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि तो बोलतोय म्हणून सांगतो मी। अहो तो लाख सांगेल तसं होत नाही। हो थांबा, मी मॅडमशी बोलतोय। मी काय म्हणतो शाळेचं धान्य तो म्हणतो टेम्पो भरून देतो, शाळेचं धान्य म्हणतो म्हणून आपल्याला काय माहित नाही। आता हे मॅडम आल्यानं आपल्याला समजतं ना। हा विकतोय, तो धान्य कुठे जातो पोहोचतोय। माझा विषय काय म्हणा त्यांना माहिती नाही, त्याला तो असा बोध दिलाय, एक खोटं बोध दिलंय। त्याचं रेशन कार्ड आहे का, त्या शाळेचं रेशन कार्ड ह्या कार्डाला आहे का? शाळेचा रेशन कार्ड नसतो, धान्य पुरवठा करत असतो। शाळेचा पुरवठा शाळेला देतो हा समजलं पाहिजे आपल्याला। बरोबर आहे, एकदम बरोबर। असं असतं त्याला। तो म्हणतो शाळेचं धान्य आहे, मला एकदा बोललो शाळेचं धान्य मी देऊ शकत नाही। 4 का 5 6 पोते होत्या। शाळेचे धान ना का तो गव्हर्नमेंट कोटा वेगळे असतो। रिक्षा आहे ना आपले, मुलांना जातं त्याच्या घरी जायचं होतं। नाही त्याचं लायसन्स जप्त करा, बाकी आम्हाला काय नाही। त्याच्यापेक्षा या काकाला द्या लायसन्स चालवायला, तरी चालू। मी एवढं कोणालाही देतील। ते प्रांतांच्या बाजूला बसले होते ते बरोबर थांबले, एकदम स्लो बोलतात ते। इझिली मेंबर चिपटा हो जाता कोकण नगर येथे असलेल्या रास्त दराच्या धान्य दुकानातून नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नसे, तसेच दुकानदार आपल्या वेळेनुसार दुकान चालू आणि बंद करीत असे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लेखी तक्रार केली आणि जिल्हा पुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेत अखेर या प्रभागातील नगरसेवक केतन शेट्टे आणि फौजिया मुजावर यांच्या उपस्थितीत हे वादग्रस्त रेशन दुकान बंद केले। यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आणि आता तांदूळ आला तो तांदूळ आला आणि 2 तारखेला गहू आला, मग हे कुठे गेले धान्य? सांगा काय करतो ते धान्य? आमच्या पोटाचा धान्य हा वापरणारा बोर्डचा फोटो काढा, बोर्डचा काढा। टायमिंग किती आहे बघा, टायमिंग किती आहे बघा। राशन देणार होता ना, तुला पण नाही मिळालं, मग आम्ही काय करायचं? 11च्या आधी अधिकाऱ्यांना पण किती वाजले होते का तुम्ही आलात तेव्हा? एकेकान बघतो तुमची काय तक्रार आहे ना ती एकेकान सांगा, म्हणजे तसे ते घेऊन घे। गाड्याचा टायमिंग आहे हा, येतो 10 10:30 येतो। आता मला गहू दिला त्यांनी ते म्हणाले तू एकटा येऊन काय फायदा? रत्नागिरी शहरातील कोकण नगर परिसरातील शासकीय रास्त धान्य दुकानात गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेल्या कथित अनागोंदी कारभाराचा आणि मनमानीचा अखेर कडेलोट झाला आहे। हक्काचे धान्य मिळवण्यासाठी तासनतास तीव्र उन्हात आणि पावसात
ताटकळत उभे राहूनही नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत होते. दुकान चालकाच्या या आरेरावी आणि बेजबाबदार वृत्तीविरोधात संतप्त नागरिकांच्या असंतोषाचा अखेर उद्रेक झाला. या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने अत्यंत वेगाने हालचाली करत थेट घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक चौकशी अंती तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने संबंधित रेशन दुकान अखेर सीलबंद करण्यात आलंय. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. नागरिकांची निदर्शने आणि आक्रमक पवित्रा कोकण नगर येथील रास्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याबाबत आणि दुकान चालकाच्या वागणुकीबाबत स्थानिक रेशन कार्ड धारकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र असंतोष खदखदत होता. तो राग अखेर बाहेर पडला. आणि एक कॅमेरा बसवा इकडे आणि शाळेत धान कुठून घेऊन त्याला मॅडम, हा टेम्पो म्हणून शाळेत कुठल्या तरी धान लागतं ना त्या चौकशी करा. व्हेरीफाय झाली पाहिजे मॅडम. हे काय करतो शाळेचे धान नाही म्हणतो कुठल्या शाळेत द्यायचं तुम्हाला माहिती असेल. कुठल्या शाळेत द्यायचं तुम्हाला तुमच्याकडे कॅटेगरी असेल त्या विषयाची. ह्या शाळेचे हे धान ह्या रेशन दुकानात दिलेले आहेत. कोणत्या शाळेचं धान्य नाही, तुमचं शाळेला रेशन दुकानवरनं जात नाही. प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि तो बोलतोय म्हणून सांगतो मी. अहो तो लाख सांगेल तसं होत नाही. हो थांबा, मी मॅडमशी बोलतोय. मी काय म्हणतो शाळेचं धान्य तो म्हणतो टेम्पो भरून देतो. शाळेचं धान्य म्हणतो म्हणून आपल्याला काय माहित नाही. आता हे मॅडम आल्यानं आपल्याला समजतं ना. हा विकतो. हा तो धान्य कुठे जातो पोटी. माझा विषय काय नाही, त्यांना माहिती नाही. त्याला तो असा बोट दिलं, एक खोटं बोट दिलंय. त्याचं रेशन कार्ड आहे का? त्या शाळेचं रेशन कार्ड ह्या कार्डाला आहे का? शाळेचा नाही रेशन असतो, धान्य पुरवठा करत असतो. शाळेचा पुरवठा शाळेला देतो हा समजलं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, एकदम बरोबर. असं असतं त्याला. तो म्हणतो शाळेचं धान्य आहे. मला एकदा बोललो शाळेचं धान्य मी देऊ शकत नाही. 4 का 5 6 पोते होत्या. शाळेचे धान ना का तो गव्हर्नमेंट कोटा वेगळे असतो. रिक्षा आहे ना आपले, मुलांना जातं त्याच्या घरी जायचं होतं. नाही त्याचं लायसन्स जप्त करा, बाकी आम्हाला काय नाही. त्याच्यापेक्षा या काकाला द्या लायसन्स चालवायला, तरी चालू. मी एवढं एक मोठं सांगतो गोरगरिबा दरमहा मिळणारे धान्य वेळेवर न देणे, धान्याचा तुटवडा दाखवून सर्वसामान्यांची अडवणूक करणे आणि विचारणा केल्यास उद्धटपणे उत्तर देणे असे प्रकार नियमित घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. सकाळी धान्यासाठी जमा झालेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी दुकानासमोर एकत्र येत जोरदार निदर्शने सुरू केली. हक्काचे रेशन मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. लोकप्रतिनिधींची तातडीने मध्यस्थी आणि पुरवठा विभागाला पाचारण. नागरिकांच्या या तीव्र आक्रोशाची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक केतन उमेश शेट्टे आणि नगरसेविका फौजिया तन्वीर मुजावर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सर्वसामान्य कामगार आणि गरीब कुटुंबाची होणारी हाल अपेष्टा आणि मानसिक आर्थिक मनस्ताप पाहून दोन्ही नगरसेवकांनी या समस्येचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तत्काळ रत्नागिरी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पुरवठा विभाग तत्काळ हरकतीत आला आणि त्यांच्या समोरच रेशन कार्ड धारकांनी तक्रारीचा पाढा वाचला. लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर पुरवठा अधिकारी सायली चव्हाण आणि अधिकारी निशा पाईकराव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक काही वेळातच कोकण नगर येथील रेशन दुकानावर पोहोचले. अधिकाऱ्यांचे पथक दाखल होता संतप्त नागरिकांनी दुकान चालक सचिन गोठणकर यांच्या विरोधात तक्रारीचा पाढाच वाचला. नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार नोंदवताना सांगितले की दुकानातून एकाच वेळी पूर्ण महिन्याचे धान्य कधीच दिले जात नाही. कधी केवळ गहू दिले जातात तर तांदळासाठी काही दिवसांनी येण्यास सांगितले जाते, तर कधी तांदूळ देऊन गव्हासाठी चक्रा मारायला लावल्या जातात. अवघ्या एका महिन्याच्या रेशनासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान 5 ते 6 वेळा दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागतात. रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचा यात पूर्ण दिवस वाया जातो. याशिवाय धान्याची विचारणा केल्यावर मिळणारी अरेरावीची वागणूक आणि वितरणातील सततचा गोंधळ यामुळे नागरिक पूर्णपणे त्रासले होते. नागरिकांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेतल्यानंतर आणि दुकानातील प्राथमिक पाहणी आणि तपासणी दरम्यान धान्याचा तुटवडा आणि वितरणातील गंभीर अनियमितता
स्पष्ट झाल्याने पुरवठा अधिकारी सायली चव्हाण आणि निशा पाईकराव यांनी कसलाही उशीर न करता धडक निर्णय घेतला. पुरवठा विभागाच्या पथकाने सर्व नियमांचे पालन करत कोकणनगर येथील ते रास्त धान्य दुकान तत्काळ सील बंद केले. रेशन वितरणात अनियमितता आणि बेकायदेशीर प्रकार करणाऱ्या तत्वांना हा प्रशासनाकडून देण्यात आलेला एक मोठा इशारा मानला जात आहे. नगरसेवक केतन उमेश शेट्टे म्हणाले की सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांच्या हक्काच्या धान्यावर मारला जाणारा डल्ला किंवा त्यांना साध्या रेशनासाठी वेटीस धरण्याचा कोणताही प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. रेशन दुकानदाराची अरेरावी आणि अनियमितता रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ दुकान सील बंद करून ही लढाई थांबणार नाही, तर या प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कडक कारवाई होईपर्यंत आणि परिसरातील रेशन वितरण व्यवस्था पूर्ववत सुरळीत होईपर्यंत आमचा पाठपुरावा असाच चालू राहील. नागरिकांकडून लोकप्रतिनिधींचे आभार आणि पर्यायी व्यवस्थेची मागणी प्रशासनाने केलेल्या या तातडीच्या आणि धडक कारवाईमुळे कोकणनगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. ऐनवेळी पाठीशी उभे राहून गरिबाच्या हक्कासाठी आक्रमक लढा देणारे नगरसेवक केतन शेट्टे आणि नगरसेविका फौजिया मुजावर यांचे नागरिकांनी मनापासून आभार मानले आहेत. दरम्यान दुकान सीलबंद झाल्यामुळे नागरिकांची धान्याबाबत गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर योग्य आणि पारदर्शक पर्यायी व्यवस्थेद्वारे नियमित धान्य पुरवठा सुरू करावा अशी आग्रही मागणी आता कोकण नगर वासियांकडून केली जात आहे. परत साहेब 10 तारखेला घेतला. हा शाळेत रिक्वायरमेंट करा, त्याला इन्क्वायरी करा. हा तो मला बोलला म्हणून बरं इथे निवारा पण नाही म्हणताना पाऊस आला मॅडम, पावसात उभा राहायला पण नाही. हे पहिला चेंज करा. शिरगावात धान्य आलं ह्या महिन्याचं. शिरगावात ह्या महिन्यात धान्य आलं मॅडम 10:30ला 11:30ला जातो. बायका भाडी काढायला कामावर जाणार, ह्याला जाणार, एक दिवस सुट्टी करतील. हे बघा काय म्हणतात, तो दारू पण पितो, दारू पिऊनच तो धान्य विकतो. आता काय समजायचं आम्ही? आपल्याला घरी तर त्याचा लायसन्स नको आहे, जेवढं दलिंदर आहे तो कुठे आहे. ती माणसं अजिबात नको कोकणात आमच्या. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.